खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर माझ्यासोबत आहेत। त्यांना प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे। आता उद्या निकाल समोर येतील, काही धाकधूक वाटते मनात? बिलकुल अशी धाकधूक काय मनामध्ये माझ्या येत नाही, कारण आपण केलेली विकास कामं असतील, मग ते शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल, या प्रत्येक भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे विकास कामं केली। त्या ठिकाणी जो जनसंपर्क आहे तो संपर्क सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मी ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत। मतदारसंघामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी मी यशस्वी झालेलो आहे। त्यामुळे उद्याची मला धाकधूक वाटत नाही, उलट हीच निवडणूक मला वाटतं नागरिकांनी स्वतःच्या हातामध्ये घेऊन या ठिकाणी मला विजयी होण्यासाठी खरं तर त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत। तुमच्या मतदारसंघात अण्णा तिहेरी लढत झाली, मनसे देखील मनसेचे उमेदवार होते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते आणि तुम्ही होता। मनसेचा फटका तुम्हाला बसेल की समोरच्या पक्षाला बसेल? मनसेचा फटका हा दोघांनाही बसणार आहे, असं काही समजू नये की तो फक्त त्यांना बसेल, तो मला सुद्धा त्याचा फटका बसतो। कारण तो शहरी भागामध्ये सुद्धा सोसायट्या असतील, ग्रामीण भागामध्ये गाव असेल, यापर्यंत तो पोहोचलेला उमेदवार आहे। त्यामुळे त्याचा फटका हा दोघांना समसमान त्या ठिकाणी बसणार आहे। मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत सचिन दोडके, त्यांची विजयाची रॅली निघाली, कार्यालयासमोर त्यांनी फटाके फोडले आणि आता देखील पुणे शहरात त्यांचे आमदारपदी निवड झाली म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लागले त्यांना। हे पहा, 2 दिवस माणसांनी या ठिकाणी खरं तर निकालाची वाट पाहावी आणि नंतर बॅनर लावले पाहिजे, मिरवणुका काढल्या पाहिजे। नक्कीच आपण विजय झालेल्या उमेदवाराचं प्रत्येकजण स्वागतच करतो, परंतु उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। कारण त्यांना का अशा पद्धतीने गेल्या वेळेस सुद्धा मी पाहिलं, मोठे होल्डिंग लावले होते, मिरवणूक काढली होती, ती स्टाईल त्यांनी घेतलेली आहे। मला असं वाटतं की त्यांना उद्याच्या विजयामध्ये खरं तो त्यांना मिळणार नाही। त्यामुळं अगोदरच आपला 1 दिवसाचा का होईना 2 दिवसाचा आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती मिरवणूक काढली असेल, होल्डिंग लावले असतील। नक्कीच उद्या त्यांना ते होल्डिंग असतील ते उतरावे लागतील, हे मला या ठिकाणी वाटतं। तुम्ही विश्वास व्यक्त करताय की विजय तुमचाच होईल, काय लीड किती असेल, मताधिक्य किती असेल, काय वाटतं एकंदरीत? हे पहा, निवडणुकीमध्ये किती मताने आला त्यापेक्षा निवडणुकीमध्ये किती मताने आला त्यापेक्षा जिंकणं याला फार महत्त्व असतं। मग ती व्यक्ती 1000 मताने जिंको किंवा 1,00,000 मताने जिंको, जिंकणं हे जिंकणंच असतं। त्यामुळे मी किती मताने जिंकणार त्यापेक्षा मी निवडून येणार हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं। एक 20-1 हजाराच्या फरकाने मी त्या ठिकाणी निवडून येईल। 20,000च्या फरकाने खडकवासला मतदारसंघातून मी निवडून येईल असा भीमराव तापकीर यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।